मनपा निवडणुकीच्या तोंडावर संभाजीनगरमध्ये पक्षाच्या चिन्हावरून राजकारण रंगले। महापालिका निवडणुका संक्रांतीच्या तोंडावर आहे आणि संक्रांतीत पतंग उडवला जातो आणि हाच पतंग एमआयएम पक्षाचा निवडणूक चिन्ह आहे। त्यामुळे या निवडणूक चिन्हावर बंदी आणावी अशी मागणी छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी केली आहे। यामधून आदर्श आचारसंहितेचा भंग होतो असा दावा संजय शिरसाट यांनी केला आहे। त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी। एमआयएमचं चिन्ह पतंग आहे। आता हे पतंग म्हणजे यातनं प्रचार होणार, काय भूमिका आहे आपली? मूळ ही महानगरपालिका ह्या सणाच्या तोंडावर आल्यामुळं ह्या पतंग चिन्हाला आक्षेप घेतला पाहिजे। कारण असं आहे की पतंग चिन्ह लावलंय, त्याच्यावर मग उद्या कमळ पण येईल, उद्या धनुष्यबाण पण येईल, उद्या पंजा पण येईल आणि याला कुठं धरबंद असणार नाही म्हणून। आणि हे एमआयएमचं असलेले अनेक त्यांचे जे काही उमेदवार हे पतंग चिन्हावर उभे राहतात म्हणून त्याचा सुद्धा प्रचार या माध्यमातून होऊ शकतो। जे ऑब्जेक्शनेबल आहे ते चिन्ह देऊ नये असं आमच्या निवडणूक आयोगाला सुद्धा विनंती राहणार आहे आणि त्या संदर्भात आम्ही पत्रही देऊ। अच्छा, पण निश्चितपणे याचा फायदा एखाद्या पक्षाला होऊ शकतो ना? नैसर्गिक होईल ना, का नाही होणार? आता तुम्ही मागं त्या ओएसीचा व्हिडिओ पाहिला, तुम्ही टाइम संपला आणि त्यांनी सुरू केलं, तो एवढा काही व्हायरल झाला, त्याच्यामुळं मतदानावर परिणाम निश्चित झाला होता। आणि तीच स्ट्रॅटेजी ती जर आता वापरायचा प्रयत्न केला तर ते एका अर्थानं आचारसंहितेचा भंग होऊ शकतो। हे होते पालकमंत्री संजय शिरसाट। स्पष्टपणे सांगतायत की एमआयएमचं निवडणूक चिन्ह हे पतंग आहे आणि या निवडणुकीत संक्रांतीच्या तोंडावर त्यांना फायदा होऊ शकतो, त्यामुळे हे निवडणूक चिन्ह गोठवण्याची मागणी त्यांनी केली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह मी विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती। तर शिरसाट यांच्या मागणीची प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी खिल्ली उडवली आहे। उद्या हातात घड्याळ घालू नका, हाताचा पंजा दाखवू नका असा टोला त्यांनी लगावला। तर जलील यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी। तुमच्या निवडणूक चिन्हावर स्थगिती आणावी, बंदी आणावी अशी मागणी त्यांनी केली आहे, काय सांगा? म्हणजे सर्वप्रथम तर मी त्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो। अपेक्षा करतो की निवडणुकीच्या जवळ मकर संक्रांत येणार आहे आणि तुम्ही हिंदू नेते असेल तर तुमच्या हातातही त्या दिवशी परंपरेनुसार आपणही पतंग उडवायला पाहिजे। दरवर्षी तुम्ही उडवतो होतो, राजनीती महत्त्वाची आहे का आपला धर्म महत्त्वाचा आहे हे आम्हालाही बघायचं आहे। आणि आपण किती ज्ञानी आहे, आपण वारंवार हे सिद्ध करायला जेव्हा निघतो ना, लोक हसतात आपल्यावर। आता तुम्ही म्हणतं की नाही मकर संक्रांतीमुळे आमच्या पक्षाचं चिन्ह आहे पतंग। आता पतंग मकर संक्रांतीमध्ये महाराष्ट्रामध्ये किती मोठ्या जल्लोषाने हे साजरा होतो आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे। मग याचा अर्थ हे होणार आहे का जे दुसरे पक्षांचं जे चिन्ह आहे, समजा घड्याळ एका पक्षाचं आहे ना चिन्ह, मग इम्तियाज जलीलने काढून ठेवायचं का? संजय शिरसाटांनी एक महिन्यामध्ये कुठल्याही प्रकारची घडीचा वापर करायचा नाही, घड्याला बघायचंच नाही, घरामध्ये पण जी घडी असेल ना ते काढून टाका उसमे। हे पंजा कुणाचा आहे का ना? संजय शिरसाटाचा पंजा कापून टाकायचा का की नाही हे माझ्या हातात नको? आता लग्न सराईचा दिवस आहे, मॅरेजेसचा सीझन आहे, तुतारी वाजवायची आपली एक परंपरा आहे, एक ट्रेडिशनल एक हे आहे, तुतारी कोणीही वाजवू नये करके उसमें। हे अशा प्रकारचे लोकांमुळे आता महाराष्ट्र आता मंत्री झालेले लोक असा जेव्हा प्रकारचं वक्तव्य करतात ना, लोक हसतात की अरे तुमच्या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे मंत्री आहे करके। हे आमच्यासाठी तर तुम्ही खूप चांगलं हे दिलेलं आहे। पण शिरसाट साहेब 15 तारखेला निवडणूक आहे, मकर संक्रांत त्याच काळात येणार आहे। आम्हाला बघायचं आहे की तुमच्यासाठी तुमचा हिंदू सण महत्त्वाचा आहे का तुम्हाला त्याच्यामध्येही राजनीती करायची आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह मी विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर।